नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी पहिले इंडिकेटर बंद करून घेतलंय कारण की टिकटिकचा आवाज मला इरिटेट करत होता। मी आता उभा आहे गव्हाण फाट्यामध्ये, गव्हाण फाट्याच्या फ्लायओव्हरवर। तर आता आपण इथून चाललोय पुष्पक नगरकडे आणि हा लेफ्ट घेऊन आपण चाललोय JNPT पनवेल हायवेनी सरळ पनवेलकडे। पुढे एक 2-3 मिनिटाच्या ड्राईव्हवर आहे पुष्पक नगर। आपल्या जुन्या व्ह्यूअर्सला माहितीच आहे पुष्पक नगरची अगदी आपण सुरुवातीपासून फॉलोअप घेतो। पुष्पक नगरची डेव्हलपमेंट आपण सुरुवातीपासून दाखवतो। तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की आपण आधी व्हिडिओ बनवायचो तेव्हा खूप कमी व्हेकल्स या रस्त्याने यायच्या, पण आता या अटल सेतू जेव्हापासून चालू झालाय आणि बेलापूरची कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ता चांगला झालाय, तेव्हापासून या हायवेनी कनेक्टिव्हिटी खूप वाढली। कारण की खारघर, बेलापूर आणि पनवेलची ट्रॅफिक बायपास करतो हा रोड। हा खूप महत्वाचा रस्ता असणार आहे जो की कनेक्ट करणार आहे मुंबईला नवी मुंबई एअरपोर्ट पासून। मेजरली ट्रॅफिक इकडनं चालणार आहे याच रस्त्याने। हे पुढे माउंटन्स दिसतात आहेत, याच्याच कुशीत आहे वसलेलं पुष्पक नगर। माझ्या डाव्या साईडला थोडं बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल, तेच आहे एक्झॅक्टली पुष्पक नगर। लास्ट व्हिडिओ आपण बनवलेला तेव्हा पण बरेचसे कन्स्ट्रक्शन चालू झालेले होते। आता कन्स्ट्रक्शन वाढलेत कारण की खूप ठिकाणी सिडकोचे क्लिअरन्स आलेले आहेत। एक ब्रिज लागतो छोटासा, इथूनच कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला पुष्पक नगरकडे जाणं। तर हा काहीसा एंट्री पॉइंट असणार आहे पुष्पक नगरसाठी। माझ्या डाव्या हाताला जर बघितलं तर इथे येईल पुष्पक नगरचे सेक्टर 1, 2, 3 इकडे डाव्या साईडला। आणि हे बघा इथे बोर्ड पण आहे आणि 4 पासून पुढचे 10 सेक्टर्स आहेत ते आपल्या राईट साईडला असणार आहे। तर आपण एकदा मेजरली जिथे सेक्टर्स आहेत 4, 6 तिकडे आपण जाऊया। फर्स्ट राईट घेतल्यावर तुम्हाला समोर दिसेल सेक्टर 5। आपण आता एक ओव्हरलुक घेऊया सेक्टर 1, 2, 3 कडचा। हा मेन हायवे असणार आहे JNPT साठी, JNPT कनेक्टेड। हा एक एंट्रन्स पॉईंट आहे, मागच्या आपण तिकडून आलो आणि हा पनवेलकडनं आल्यावर हा एंट्रन्स पॉईंट असणार आहे। आपण राईटला जातो पनवेल आणि हा आहे JNPT।
पुष्पकनगरला स्टेशनची कनेक्टिव्हिटी नाही आहे, लोकल नाही आहे. मी लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की लोकल पण होऊ शकते म्हणून, पण फक्त ट्रॅक आहे आणि तोही ट्रॅक फक्त कार्गोची जी लाईन जाते JNPT कडे त्या कार्गोचा आहे. बाकी स्टेशनची अजूनपर्यंत तरी कोणतीही घोषणा किंवा कोणत्याही प्लॅनिंगमध्ये नाही आहे सिडकोच्या की इथे स्टेशनची कुठली कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा मेजरली मेट्रोची कनेक्टिव्हिटी असणार आहे, पण अजूनपर्यंत कुठलंही मेट्रोचं काम इथे चालू झालेलं नाही आहे. असं काहीच सेक्टर 1, 2, 3चं आहे. इथे पण सेम तुम्हाला फ्लॅट मला जसं पाहिजे तसं तुम्ही बुक करू शकता. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये 20% 50% वर्क झालेलं आहे अशा ठिकाणी पण, आणि रेडी पोझिशनमध्ये पण तुम्ही बघू शकता. इथे 4 माळ्याच्या बिल्डिंग मला थोड्याफार दिसतात आहेत, पण मेजरली 4, 5, 6, 7 मध्ये या नाही दिसत आहेत. 1, 2, 3 मध्ये मला थोड्याफार 4 माळ्याच्या बिल्डिंग दिसतात आहेत. जसं की हा समोर बिल्डिंग बघता तर दिसते, ही 4 माळ्याची आहे. तर इथे छोटे प्रोजेक्ट आहेत, पण मेजरली मोठे प्रोजेक्ट 4, 5, 6, 7, 8 तिकडच्या सेक्टरला आहेत. आणि मेजर एरिया म्हणजे 1, 2, 3 तीनच सेक्टर रोडच्या लेफ्ट साईडला, बेलापूरवरून येताना लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला मेजर प्रॉपर्टीज राईट साईडला आहेत. असं काहीसं आहे पुष्पकनगर एरिया, तुम्ही नक्कीच बघू शकता. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहते. आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना की इंटरेस्ट आहे नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टी घेण्यात, किंवा नवी मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट आहे, ज्याला बिझनेस करायचा आहे किंवा प्रॉपर्टी घ्यायची आहे. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.